सर्वप्रथम महाराष्ट्राचं दैवत आज ज्यांची जयंती आहे त्या जिजाऊंना मी नमन करतो. आणि आज युवा दिनही आहे. स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. आणि आज अत्यंत आनंदाचा क्षण आहे प्राधिकरणातल्या सर्वच या नागरिकांसाठी आणि सुज्ञ मतदारांसाठी. मी जास्त वेळ घेणार नाही. मला कल्पना आहे अजून राजांच्या 3 सभा व्हायच्या. आज व्यासपीठावर सर्वच मान्यवर उपस्थित आहेत. उमाताईंनी जी नावं घेतली त्या सगळीच नावे पुन्हा घेणार नाही, पण 2 गोष्टी आवर्जून मी या ठिकाणी महाराज आपल्यासाठी सांगेल की या ठिकाणी आपणच दिलेले प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष माननीय खाडे साहेब आहेत. त्याचबरोबर आपल्या मागं बसलेले आमचे अतुलजी इनामदार आहेत, त्याचबरोबर थोरात साहेब आहेत, त्याचबरोबर आमचे सलीमजी शिकलकर आहेत, RS कुमार आहेत, सर्वच मंडळी आहेत. पण या मंडळींची नावं मी आवर्जून यासाठी घेतली, ही सर्व मंडळी इच्छुक होती भारतीय जनता पार्टीच्या वतीनं. आणि ज्या वेळेस आदेश झाला आणि तिकीट इतरांची डिक्लेअर झाली, त्यांनी प्रामाणिकपणे ताबडतोब माघार घेऊन या सर्व उमेदवारांच्या पाठीशी राहून त्यांना निवडून आणण्याचा चंग बांधला. आणि आज त्यास सगळे वेळ देऊन या ठिकाणी हेमराज काळे पण समोर आहेत. हेमराजजी तुम्ही पण वर या. आज हा प्रभाग जो आहे प्राधिकरण हा पिंपरी विधानसभेतील अत्यंत क्वालिफाईड आणि प्रतिष्ठित प्रभाग म्हणून याला गणलं जातं. आणि या प्रभागात आमचे जे 4 उमेदवार आहेत त्यांचे सगळ्यांचे वेगवेगळे वैशिष्ट्य असलेले उमेदवार आहेत. त्यामध्ये राजू मिसाळ आहेत की जे खऱ्या अर्थाने या भागात सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आणि त्यांच्या सगळ्याच वेगवेगळ्या उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहेत. माननीय अनुपजी मोरे यांच्या मातोश्री आहेत शैलजाताई मोरे. या गृहिणी आणि महिलांमध्ये अत्यंत चांगलं काम त्यांचं आहे. शर्मिली राजू बाबर यांना त्यांच्या पती माननीय राजू बाबर यांना या भागात स्लीपर सेल म्हणून ओळखलं जातं. घराघरात अत्यंत चांगला संपर्क या ठिकाणी आहे. आणि अमित राजेंद्र गावडे या भागात चांगला जनसंपर्क आणि नाव अमित असल्यामुळे कधीच काही प्रॉब्लेम येणार नाही असे आमचे अमित गावडे आहेत. आणि या भागात सगळे नेतृत्व करत असताना अनुपजी मोरे या ठिकाणी अत्यंत चांगलं काम करतात आणि सगळ्यांना एकत्र करण्याचं काम या ठिकाणी करतात. त्यामुळे राजे मला अत्यंत आल्यानंतर मी पण अत्यंत भावुक झालो, कारण या ठिकाणी आल्यानंतर आपण संपूर्ण या प्रभागातला या भागात या गड किल्ल्यांच्या नावाने असलेल्या भागामध्ये आपण चालत गेलात आणि प्रत्येकाला आपण सगळ्यांना स्नेहवंदन करत होता. आणि मी सगळ्यांच्या खास करून महिलांचे आणि वयस्कर लोकांचे चेहरे बघत होतो की छत्रपती शिवाजी महाराज आल्यानंतर प्रत्यक्ष भेटल्यानंतर जो आनंद होतो तो आनंद महाराजांसाठी फक्त सातारचेच नाही, काही माझे आमचे नगरचे पण काही मंडळ आहेत अहिल्यानगरचे, तेही या गावात तुम्हाला त्याच प्रेमानं भेटली. त्यामुळे तुम्ही फक्त सातारकर नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे राजे आहात. आणि मी आपल्याला सांगतो की आज माननीय मंत्री महोदयांकडे मी माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता ज्यावेळेस जातो, पटकन उभे राहतात, बसवतात, पहिला चहा मागवतात, पाणी मागवतात आणि मगच बाहेर सोडतात. बाहेर गेल्यानंतरही त्यांचं सांगणं असतं, अरे आलेले आमदार साहेब, आलेले सर्वसामान्य कार्यकर्ते जेवून गेले का? खऱ्या अर्थानं तर गुण काय असावेत हे महाराजांकडनं शिकलं पाहिजे. आणि तेच महाराज आपल्या प्रभागातील मंडळींना निवडून द्या ही विनंती करायला आलेले. त्यामुळे ही तुमच्यांची विनंती आपण विनंती न मानता मला असं वाटतं आपल्याला प्रत्यक्ष राजांनी दिलेला प्रेमाचा आदेश आहे. त्यामुळे मी जास्त वेळ न घेता आपल्याला एवढंच सांगेल की छत्रपती महाराज या ठिकाणी आज आलेले आहेत. त्यामुळे त्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांनी सांगितलेला शब्द पाळायचा आहे. म्हणून 15 तारखेला आपल्याला कमळाच्या बटनासमोरील चिन्ह जे कमळ आहे ते दाबायचंय आणि माननीय मोदीजींचा विश्वास दृढ करण्यासाठी आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपलाच महापौर 16 तारखेनंतर या ठिकाणी शपथविधी घेईल. आणि मी विनंती करणार आहे त्या शपथविधीला माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर आपण शिवेंद्रराजेजींना पण या ठिकाणी नक्की बोलवणार आहोत. त्यामुळं आज मी आपलं शहराच्या वतीने स्वागत करतो. आणि आपण आल्यामुळं आमचे उमेदवार विजयी आहेतच, परंतु जास्त मतांनी नक्कीच विजयी होतील असं सगळ्यांच्या आमच्या समोर बसलेल्या सगळ्या मंडळींच्या चेहऱ्यावरून नक्कीच वाटतंय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.